ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नवीन कामगार कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना कामाची वेळ ठरवून द्यावी। आदम मुजावर। महाराष्ट्र शासनाने नुकताच कामगारांच्या कामाच्या वेळेचा GR काढला आहे। औद्योगिक कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना 12 तास व आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना 9 तास अशी शासनाकडून कामाची वेळ ठरवून देण्यात आली आहे। यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी 12 तास व फक्त रविवारी सुट्टी अशी कामाची वेळ ठरवून द्यावी असे स्वराज्य क्रांती आंदोलनाचे संस्थापक आदम मुजावर यांनी मागणी केली आहे। सामान्य कामगारांना एक न्याय व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक न्याय अशी विषमता नुकत्याच झालेल्या नवीन कामगार कायद्यामुळे झाली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारी रविवारी सुट्टी तसेच दररोज सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 पर्यंत वेळ आहे। यामुळे यांनाही 12 तास कामाची वेळ शासनाकडून होणं गरजेचं आहे। औद्योगिक कारखान्यामध्ये 12 तास श्रमाचे काम केल्याने कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे। यामुळे या नवीन कायद्याविरोधात येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचंही आदम मुजावर यांनी सांगितलं आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। नमस्कार, मी आदम मुजावर। स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री, माननीय कामगार मंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन करणार आहोत की सध्या जो कायदा पारित झालेला आहे हे करत असताना शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य कामगारांचे, कष्टकऱ्यांचे शोषण करण्याचा नियम तयार केलेला आहे। यामध्ये जे व्यापारी भागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 9 तासाची ड्युटी लागू केलेली आहे। तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी 12 तास नियम लागू केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मचाऱ्यांना एक मनुष्य जीवन म्हणून त्यांना 8 तासाची ड्युटी लागू केलेली होती। असे असताना त्या कायद्याची अंमलबजावणी न करता याची पायमल्ली करून 12 तासाची ज्या पद्धतीने ड्युटी लावलेली आहे, एक तर ती ड्युटी 8 तासाची करावी, अन्यथा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 12 तासाची ड्युटी लावावी आणि आठवड्यातून एकच दिवस हा सुट्टीचा जाहीर करावा। कारण त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्यावर होणारा पगाराचा खर्च हा सामान्य जनतेच्या करातून जातो आणि त्यामुळं त्यांना ती सेवा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही शासनाची कर्तव्य आहे। त्यासाठी आम्ही येत्या काही दिवसात निवेदनाच्या माध्यमातून उग्र आंदोलनही करणार आहोत।